उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात झालेल्या दंगलीचा ए टू झेड घटनाक्रम सांगितला। सोमवारी रात्री नागपुरात झालेली घटना ही दुर्दैवी होती। मोमीनपुरा महाल भागात जमावाने एकत्र येऊन काही घरांना लक्ष्य केले, शिवाय जाळपोळ केली। मोठ्या प्रमाणावर त्या भागात मालमत्तेचे नुकसान केले। काही लोक जीवानिशी वाचले असे शिंदे यांनी सांगितले। तो क्षण अंगावर काटा आणणारा होता असेही ते म्हणाले। ज्यावेळी हिंसाचार होत होता त्यावेळी तिथे पोलीस आले, त्यांच्यावरही दगडफेक झाली। 4 डीसीपी या हल्ल्यात गंभीर जखमी झाले। काही लोकांनी तर पोलिसांवर कुऱ्हाडीने वार केले, त्यांच्याकडे हत्यारे होती। या हल्ल्यात पेट्रोल बॉम्ब टाकले गेले। या सर्व बाबी पाहता हा सर्व पूर्वनियोजित कट होता असेही शिंदे यांनी सांगितले। मोमीनपुरा या भागात मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात, पण दंगलीवेळी एकही गाडी त्या ठिकाणी पार्क नव्हती। त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने दगडफेक केली गेली। या हल्ल्यात लहान मुलांकडेही पाहिले नाही, त्यात एक 5 वर्षांची मुलगी बचावली आहे। त्या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे, त्यालाही लक्ष्य केले गेले। हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवदेवतांची विडंबना केली गेली असेही शिंदे यांनी सांगितले। त्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। यामध्ये अवघ्या 28 वर्षांच्या तरुणीचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे तिला झोपेत एक नव्हे, दोन नव्हे तर झोपेतच 3 वेळा हार्ट अटॅक आला आणि तिचा झोपेतच मृत्यू झाला। नाशिकमधील लासलगावच्या टाकळी विंचूर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली। कल्याणी मोकाटे वय 28 असे तरुणीचे नाव आहे। कल्याणी रात्री नेहमीप्रमाणे तिच्या रूममध्ये झोपली होती। दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ झाला तरी ती उठली नाही, म्हणून कुटुंबियांनी तिच्या खोलीत जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने कोणालाच प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने जवळच्या दवाखान्यात दाखल केले। या ठिकाणी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले, त्यामुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला। कल्याणी ही आपल्या पालकांसमवेत टाकळी विंचूर या गावात राहत होती। कल्याणी उच्च शिक्षित, अविवाहित होती। जेव्हा तिचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा त्यातून धक्कादायक माहिती समोर आली। कल्याणीच्या पोस्टमॉर्टम अहवालामध्ये तिला झोपेत एकापाठोपाठ एक असे 3 हृदयविकाराचे धक्के आले। हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले। हे समजताच तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा राडा झाला। दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली। या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे। नागपुरातील घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्या कुणालाच सोडणार नाही असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला। फडणवीस आज विधिमंडळ सभागृहात बोलत होते। ते पुढे म्हणाले, नागपूर शहरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव अशा घोषणा देत आंदोलने केली। आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली। त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला। यानंतर सायंकाळी अफवा पसरली गेली। यानंतर नमाज आटपून येत असलेल्या 200 ते 250 लोकांचा जमाव जमला, घोषणा देऊ लागला। त्यानंतर या लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला। याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार द्यायची असे सांगितले होते। त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले। तक्रार ऐकून घेण्यात आली। एकीकडे पोलिसांनी कार्यवाही सुरू करताना दुसरीकडे हंसापुरी भागात काही लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले। त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते। या घटनेत 12 दुचाकींचे नुकसान झाले, तसेच काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला। सकाळी घटना घडल्यानंतर मधल्या काळात शांतता होती, पण संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे लक्षात येत आहे। कारण एक ट्रॉली भरून दगड मिळालेले आहेत। शस्त्रे देखील मोठ्या प्रमाणात होती। हे शस्त्र आता जप्त करण्यात आले आहेत। वाहनांची जाळपोळ झाली। काही ठराविक घरे आणि कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले। 3 डीसीपी लेव्हलचे लोक जखमी झाले आहेत। यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे। अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल। कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच नाही। पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे। गेल्या 2 वर्षात सोन्याच्या वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदारांना बँकेच्या व्याजदरापेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत असल्याचे दिसून येते। सोन्याचे वाढते दर पाहता अनेकांनी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून सोन्यात गुंतवणूक करण्यात समाधान मानले। प्रतितोळा सोन्यासाठी 88,000 रुपये मोजावे लागत आहेत। त्यामुळे सोने खरेदी करणे हे गरिबांचे काम राहिले नाही। गेल्या 3 महिन्यात सोन्याच्या दरात 15,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर वर्षभरात तब्बल 22,000 रुपयांची वाढ झाली आहे। जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोन्याकडे वळले आहेत। त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन त्याचा परिणाम
किमतीत झाल्याचे सांगण्यात येत आहे। गेल्या वर्षी जीएसटीसह प्रतितोळा सोन्याचा दर 76,000 रुपये होता। तोच सोन्याचा दर जीएसटीसह आज 91,000 रुपयांवर पोहोचला आहे। गेल्या वर्षभरात 22,000 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे। भविष्यातही सोन्याचे दर वाढतच राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांचे पहिलेच प्रशासकीय अंदाजपत्रक बुधवारी 19 मार्च रोजी दुपारी सादर होणार आहे। जंगम यांच्या पेटाऱ्यातून उद्या काय निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राज आल्यानंतर पहिले बजेट संदीप कोहिनकर यांनी सादर केले, दुसरे बजेट मनीषा आव्हाळे यांनी मांडले, तर आता तिसरे बजेट कुलदीप जंगम सादर करणार आहेत। मागील वर्षी सुमारे 48 कोटींचे बजेट सादर झाले होते। यंदा मात्र त्यात घट झाली असून सुमारे 40 कोटींचे सेस फंडाचे अंदाजपत्रक सादर होणार असल्याची माहिती अर्थ विभागाकडून मिळाली। या बजेटसाठी कुलदीप जंगम यांनी मेहनत घेतली असून प्रत्येक विभागात काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे सांगण्यात आले। या अंदाजपत्रकात त्यांनी जातीने लक्ष घातले आहे। सेस फंडाचा सर्वाधिक निधी हा बांधकाम विभागाला असतो, त्यानंतर लघु पाटबंधारे, समाज कल्याण, कृषी, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण या विभागांना सेस फंडातून निधीची तरतूद केली जाते। आता कोणत्या विभागाला किती निधी दिला जातो आणि कोणकोणत्या नवीन योजना समोर येणार याकडे लक्ष लागले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड, उपसरपंच आर.व्ही. जाधव, ग्रामसेवक बी.डी. पाटील यांच्यावर 4,42,91,993 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अपहरण झाल्याप्रकरणी फताटेवाडी येथील विनोद रमेश चव्हाण यांनी लोक आयुक्त व पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती। त्या तक्रारीची दखल घेऊन झेडपीचे बांधकाम 2चे कार्यकारी अभियंता यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर केला। या प्रकरणी विस्तार अधिकारी सदाशिव भीमशा कोळी यांनी फिर्याद दिली आहे। फताटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये 1 एप्रिल 2023 ते 15 ऑक्टोबर 2024 अखेर आर्थिक अपहार झाला आहे। विशेषतः तांत्रिक मान्यता आणि मोजमाप नोंदवहीमध्ये मूल्यांकनापूर्वी खर्च करणे, एकाच कामावर 2 वेळा खर्च करणे, एकाच कामाचे दुबार मूल्यांकन नोंदवणे, रोखीने खर्च, एकाच कामासाठी 2 यंत्रणा कार्यरत असणे, महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता नियम 2011चे पालन न करणे, कर्मचारी वेतन व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता न घेणे, 2023-24 मधील 15व्या वित्त आयोगाअंतर्गत लेखा संहिता नियम 51चे पालन न करणे, एकाच ठेकेदारास बीड कॅपॅसिटी न तपासता अनेक कामे देणे, कॉन्क्रीट रस्त्याचे कामकाजात अनियमितता, मोजमाप पुस्तिकेमध्ये ऑथॉरिटी व्यवस्थित न लिहिणे, कॉन्क्रिटीकरणावर डांबरीकरण करणे, रस्त्याच्या आणि भूमिगत गटारांच्या कामाचे तुकडे पाडणे, मंजूर असलेली कामे ग्रामपंचायत हद्दीच्या बाहेर करणे, जीईएम पोर्टलचा वापर न करणे, कामांची काही कामे होडगी स्टेशन ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये करणे, 2023-24 मधील तांत्रिक मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या संख्येपेक्षा ग्रामपंचायतीकडील झालेल्या कामांची संख्या ग्रामपंचायतीकडील प्रमाणकानुसार जास्त असणे, चौकशी समितीस दप्तर उपलब्ध न करून देणे, आरो प्लॉट एटीएम मधील रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा न करणे हा आर्थिक अपहार सरपंच, ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या संगनमताने झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी 1 साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे। शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशान्वये अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब 1 साडी मोफत वितरण करण्यात येणार आहे। सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत 4 परिमंडळाच्या अधीनस्थ असलेल्या रास्तभाव दुकानातून 6,073 साड्या वितरित करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिली। सदर योजनेअंतर्गत साड्यांचे वितरण प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2025 ते होळी 13 मार्च 2025 या सणांच्या दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केले। त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळवण्यात आलेले आहे। पुरवठा करावयाच्या साडीच्या एका गाठीचे वजन 100 साड्या 41 ते 46 किलो इतके राहील। सदर साड्यांचे वाटप ई-पॉस मशीनद्वारे करण्यात येणार आहे। महामंडळाकडून तालुका गोदामापर्यंत ज्याप्रमाणे साड्यांचा पुरवठा करण्यात येईल त्या प्रमाणात तात्काळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपर्यंत साड्यांचे वाटप करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अशा शासन स्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत। ज्या तसेच
अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना 2 वेळेस साड्यांचे वाटप करण्यात आलेले आहे. अशा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेतून 2024-25 करता पुरवण्यात येणाऱ्या साड्यांमधून वितरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिकुटुंब 1 साडी मोफत याप्रमाणे परिमंडळ अधिकारी अ, ब, क व ड यांना एकूण 6,073 वितरित करण्यात येणार आहेत. सन 2023-24 मध्ये 4 परिमंडळामध्ये 98 साड्या शिल्लक असून 2024-25 मध्ये 5,975 साड्या मंजूर असून अशा एकूण 6,073 साड्या वितरित करण्यात येणार आहेत. गोदाम पर्यवेक्षक यांनी साड्यांचे परमिट निर्देशन पत्रानुसार संबंधित रास्तभाव दुकानदार यांना त्वरित साड्यांचे वितरण करण्यात यावे असे आदेश अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी दिले आहे.